हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता मॅटर्निटी इथनिक वेअर आउटफिट आयडियाज। यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महागडे मॅटर्निटी डिझायनर वेअर्स न घेता तुम्ही रेग्युलर कपड्यांमध्येच कसं फिट होऊ शकता इथनिक वेअरमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महागडे कपडे विकत न घेता एक्स्ट्राचे पैसे न खर्च करता तुम्ही वेस्टर्न वेअरमध्ये कसं फिट व्हाल तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिली कॅटेगरी आहे स्ट्रेचेबल बॉडीकॉन ड्रेसेस। तुम्ही पाहू शकता की मी पण तेच ड्रेस वेअर करून बसलेली आहे। हे अगदी बॉडी हगिंग असतात। तुमचा आकार कसाही असू द्या, कितीही तुम्ही जाड असू द्या किंवा कुठूनही बारीक जाड कसेही असू द्या, हे तुम्हाला परफेक्टली फिट होतात आणि हे खूप जास्त स्ट्रेचेबल आणि कम्फर्टेबल असतात। तुम्ही पाहू शकता कितीही तुमच्या आकारानुसार ते ड्रेस फाकतात। आणि एक टिप देते या ड्रेससाठी की जर तुम्ही हा ड्रेस विकत घेतलात तर लक्ष द्या की जो कपडा आहे ड्रेसचा, जो ड्रेस मटेरियल आहे ते रिब्ड असावं, प्लेन असू नये। जर प्लेन कपडा असेल तर ते तुम्हाला एकदम चीप दिसेल, घातल्यानंतर बिलकुल छान नाही दिसणार, लुक नाही येणार त्याचा। त्यामुळे नेहमी रिब्ड कपडा आहे की नाही हे चेक करूनच तुम्ही विकत घ्या। सेकंड कॅटेगरी आहे फिट अँड फ्लेअर ड्रेसेस। यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन सगळीकडेच खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते। यामध्ये बस्ट एरिया जो आहे तो फिटेड असतो आणि बाकी सगळा एरिया हा एकदम फ्लोई आणि ब्युटिफुल असतो आणि खूप कम्फर्टेबल असतो। तुमच्या पोटाला अजिबात टाईट होणार नाही तो। आणि तुमचं बेली जे आहे ते एकदम हाईड होऊन जाईल, बेबी बंप तुमचं दिसणारही नाही याच्यामध्ये जास्त। आता तिसरा प्रकार आहे ए लाईन ड्रेसेस। यामध्ये ए लाईन कुर्तीज पण येतात। मे बी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल नसेल तर ए लाईन कुर्त्यामध्ये ए लाईन ड्रेसमध्ये याचा आकार एकदम ए आकाराचा, ए शेपचा असतो। नावातच आहे ए लाईन ड्रेस। तर खालून जसं जसं तुम्ही वर येता याचा आकार निमुळता होत जातो, त्यामुळे ते तुम्हाला एकदम फिट बसतात आणि प्रेग्नन्सीसाठी हे एक बेटर ऑप्शन आहे। आता सांगितलेले मी सगळे ड्रेसेसचे ऑप्शन झाले। बरेच लोक तुमच्यापैकी ड्रेस घालण्यामध्ये कम्फर्टेबल नसतात। इवन घरामध्येच ड्रेस चांगले कशाला घालून बसायचं असं त्यांना वाटतं। ज्यांना टॉप पॅन्ट घालायचे आहेत, जीन्स वगैरे घालायचे आहेत, म्हणजे टॉप आणि बॉटम वेगवेगळे घालायचं आहे, त्यांच्यासाठी टॉपचे ऑप्शन्स काय आहेत ते आता आपण पाहूयात। फर्स्ट ऑप्शन आहे पेप्लम टॉप। मी सर्व टॉपचे फोटोज तुम्हाला इथे देईल, तुम्हाला लगेच कळेल की कुठला टॉप कशा टाईपचा आहे। पेप्लम टॉप हा लिटिल अम्ब्रेला असं म्हणू शकता तुम्ही, जसा आपला अनारकली ड्रेस असतो तशा टाईपमध्ये छोटासा अनारकली टॉप, परंतु तुम्ही जीन्स ट्राउझर कशावरती पण याचा वापर करू शकता। सेकंड आहे बॉक्सी फिट टॉप। बॉक्सी नावामध्येच आहे, बॉक्स शेपमध्ये असतात, मोठे असतात आणि थोडे ओव्हरसाईज म्हटले तरी हरकत नाही। आणि ते बॉक्सी असतात, मोठे असतात थोडेसे, त्यामुळे तुम्हाला पोटाला ते कम्फर्टेबल असतील। तुम्ही हे ऑप्शनही ट्राय करू शकता। थर्ड आहे रिब्ड टॉप। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बॉडीकॉनमध्ये तुम्ही रिब्ड क्लोथमध्ये स्ट्रेचेबल ड्रेस विकत घ्या, तशा टाईपमध्ये सेम त्याच कपड्यांमध्ये हे टॉप येतात। खूप अतिजास्त स्ट्रेचेबल असतात। तुमचा साईज वाढत जरी गेला प्रेग्नन्सीमध्ये तर तुम्ही एकदा इन्व्हेस्ट केलेली जी आहे ती वाया जाणार नाही। प्रेग्नन्सीमध्ये कधीही तुम्हाला हे टॉप यूजमध्ये येतील। आता चौथा टॉपचा प्रकार ओव्हरसाईज टी शर्ट। टॉप म्हणता येणार नाही ह्याला, टी शर्टच आहे। आजकालची आपली फेमस जेनझी फॅशन ओव्हरसाईज टी शर्ट किती सारे यंगस्टर्स आजकाल वापरतात आणि तुम्ही घातल्यानंतर ते अतिशय स्टायलिशही दिसणारच आहात। घरातही वापरू शकता तुम्ही, बाहेरही वापरू शकता। ऑब्व्हियसली हे ओव्हरसाईज असल्यामुळे तुम्हाला खूप जास्त कम्फर्टेबल असणार आहे। याखाली जीन्स ट्राउझर काहीही घाला तुम्हाला ते चालून जाईल आणि ऑब्व्हियसली ट्रेंडी तर तुम्ही दिसणारच आहात। आता पाहूयात बॉटम वेअरबद्दल। टॉप्सबद्दल तर आपण पाहिलंच आहे आणि जर त्याच्यासोबत आपण कंपेअर केलं तर मला असं वाटतं की कंपॅरेटिव्हली बॉटम वेअरमध्ये खूप कमी ऑप्शन्स आहेत। तुम्ही 5th मंथपर्यंत लूज फिट पॅन्ट वगैरे वापरू शकता, रेग्युलरवाले जे आहेत ते, परंतु 6th मंथ नंतर किंवा कोणाकोणाला 5th मंथमध्येच ते रेग्युलर पॅन्ट्स फिट होणार नाहीत। मग तुम्हाला अशा वेळी इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे आय थिंक, असं मला वाटतं। ज्या प्रेग्नेंट लेडीज घरीच राहणार आहेत त्यांनी ॲटलिस्ट एका बॉटम वेअरमध्ये तरी इन्व्हेस्ट करा मॅटर्निटी। मी पण केलेली आहे, एक ब्लॅक प्लेन ट्राउझर, आणि तेच मी कशावरती पण घालते बाहेर जाताना, कारण मी रोज बाहेर जात नाही डेली। आणि जे डेली वर्कला जातात, ऑफिसला जातात, अशा स्त्रियांनी आय थिंक 2 तरी पॅन्टमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे। पण तुम्ही जर क्रॉप टॉप यूज करणार नसाल, तुमचे जर असे लॉंग म्हटल्यापेक्षा ट्युनिक्स ज्याला आपण म्हणतो की क्रॉप टॉपपेक्षा लॉंग थोडेसे नॉर्मल साईजचे तुमच्या बेबी बंपपर्यंत येणारे जे टॉप असतील तर तुम्हाला
याच्यामध्ये पण इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही आहे. आजकाल एक्सटेन्शन येत आहेत, जसे आपले ब्रा एक्सटेन्शन्स असतात तशा टाईपमध्ये जीन्सला लावण्यासाठी पण एक्सटेन्शन्स आहेत. जीन्स किंवा कुठलीही पॅन्ट तुमची स्पेशल प्रेग्नेन्सीमध्ये हे यूज केले जातात, तर तुम्ही ते पॅन्टला लावून तुमचे रेग्युलर जुने पॅन्टच तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला जर अजून प्रेग्नेन्सीमध्ये एक्स्ट्रा पैसे न खर्च करता कपड्यांबाबतीत किंवा कॉस्मॅटिक्स, स्किन केअर कुठल्याही बाबतीमध्ये जर अजून काही टिप्स ट्रिक्स जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी याबद्दल अजून व्हिडिओज घेऊन येईल. तोपर्यंत बाय. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.